लोकशाही मराठीनं सफाई मोहीम सध्या राबवलेली आहे। आढावा घेतला जातोय या अंतर्गत विविध शहरातील स्वच्छतेसंदर्भातला। तर यात मालेगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं आढळलेलं आहे। नाले सफाई नीट होत नसल्यामुळे मोक्षगंगा नदीची गटारगंगा झाली आहे। नाले गटार ही तुंबलेली आहेत, त्यामुळे स्वच्छतेवर सुद्धा परिणाम जाणवतोय। कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेलाय की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। तो आज आपण आलो आहोत रामसेतू पुलाजवळ आणि या रामसेतू पुलाजवळ जर आपण ही जी मोक्षगंगा आहे, हिला मोसम नदी म्हणतात, ही जिथून वाहून येते तिच्या आजूबाजूला जर बघितलं तर अशी अस्वच्छता दिसते आहे आणि अशीच परिस्थिती ही नदीपुरता मर्यादित नसून जर शहराचा जर विचार केला तर शहरातील जे भाग आहेत, जे एरिया आहेत, त्या एरियांमधले सुद्धा जे नाले सफाई आहे, गटर म्हटलं जातं किंवा ठिकठिकाणी जो अस्वच्छता आहे ती तशीच असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील कुठेतरी आता धोक्यात आलेले आहे आणि स्वच्छतेचा ठेका देखील हा जो आहे हा वादग्रस्त ठरलेला आहे आणि सामाजिक संघटनांनी देखील काही कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील या जो ठेका घेतला आहे या ठेक्याची कुठेतरी एसीबी कडून चौकशी व्हावी, जेणेकरून नागरिकांना पाहिजे तशा सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत, असं काहीतरी एक नागरिकांची इच्छा आहे। आणि हा जो परिसर आहे, हा जो शहराचा भाग आहे, हा शहराचा भागच नाही तर स्वतः जे महानगरपालिकेचं जे कार्यालय आहे ते स्वतः सुद्धा अस्वच्छता आहे, त्याची सुद्धा लोकशाही न्यूजने बातमी केली होती। जर मनपाचं कार्यालयच जर अस्वच्छ असेल तर शहर कसं राहणार हा देखील प्रश्न मोठा उपस्थित राहतोय। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।